नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आज तुमच्यासोबत इथे बघा दिवाळी स्पेशल हे बघा एकाच दिवशी शिवलेले 5 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज तुमच्यासोबत आज इथे शेअर करत आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, आता दिवाळीचं सीझन सुरू आहे आणि कपड्यांची पण खूप गर्दी आहे. तर मी इथे बघा एकाच दिवशी मी हे 5 डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेले आहे. आणि हे डिझायनर ब्लाऊज मी कशा प्रकारे शिवलेले आहे तो संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. आणि मी हे जे ब्लाऊज आहे ते कसे शिवले आहे आणि कोणत्या पॅटर्नचे शिवलेले आहे आणि डिझाईन्स कोणती मी इथे टाकलेली आहे, सर्व काही तुमच्यासोबत इथे हे जे ब्लाऊज आहे सर्व काही इथे शेअर करणार आहे. तर इथे हा व्हिडिओ स्किप न करता हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून अशाच प्रकारचे डिझायनर ब्लाऊज तुम्हाला सुद्धा शिवता येणार आहे किंवा तुम्ही शिवून घेणार आहात. तर इथे बघा इथे ढळीवरच्या साडीवरचं, कॉटनच्या साडीवरचं, वर्कच्या साडीवरचं अशा प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्नचे हे 5 ब्लाऊज आहे. तर इथे बघा मी सर्वात आधी इथे बघा हे जे 5 पॅटर्नचे ब्लाऊज आहे तर मी इथे आपल्यासोबत इथे हे शेअर करत आहे. तर बघा हे पैठणी साडीवरचं एक ब्लाऊज आहे, हे एक कॉटनच्या साडीवरचं ब्लाऊज आहे आणि हे एक झुमिशू म्हणजे ती वरच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. हे पण एक वरच्या साडीवरचं येलो कलरचं ब्लाऊज आहे आणि हे पण एक वर्कचं ब्लाऊज आहे. तर मी सर्वात आधी बघा एक डिझायनर ब्लाऊज तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा मी इथे हे जे ब्लाऊज आहे ते अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे. बघा बॅक साईडचा गळा मी इथे बघा मटका गळा घेतलेला आहे आणि मटका गळ्याला बघा इथे पोटली बटन अटॅच केलेली आहे. बघा इथे पोटली बटन अटॅच केलेली आहे. त्यानंतर बॅक साईडच्या हुक्स हे ब्लाऊज शिवलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडने बघा कापड या ब्लाऊजमधला उरलेला असल्यामुळे बघा मी इथे बो तयार केलेला आहे आणि या बोला मी इथे 2 रेबिनसुद्धा अशा लावलेले आहे आणि इथे गोल्डन बटनसुद्धा अटॅच केलेले आहे. आणि हे बॅक साईडचं हुक्स हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. आणि इथे बघा ह्या जो मटका गळा आहे बघा, छान मटका गळ्याचा आकार आलेला आहे. आणि इथे मी छोटी इथे मी लेससुद्धा इथे दोरीसुद्धा लावलेली आहे आणि त्याला इथे छोटे छोटे लटकंसुद्धा बनवलेले आहे. त्यानंतर ही जी बाई आहे ती मी 11 इंचची घेतलेली आहे, कारण हे 38 इंच चेस्टचं ब्लाऊज आहे आणि इथे बघा 33 इंच कंबरचं हे ब्लाऊज आहे. तर मी ते अशा प्रकारे हे इथे शिवलेलं आहे. त्यानंतर समोरच्या साईडने मी इथे गोल गळा हा घेतलेला आहे आणि या गोल गळ्याला बघा मी इथे ही मल्टी कलरची लेस लावलेली आहे आणि इथे खालच्या साईडने पण लेस अटॅच केलेली आहे. तर ही बघा ही जी बाही आहे त्या बाहीची धडी ज्या कलरची आहे त्याच कलरची मी इथे लेस लावलेली आहे. त्यानंतर इथे बघा मी इथे कपसुद्धा अटॅच केलेले आहे आणि हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. डिझाईनसुद्धा छान आलेली आहे, मस्त अशी डिझाईन्स इथे तयार झालेली आहे. तर हे ब्लाऊज मी एका माझ्या कस्टमरचं इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा एक अजून पुन्हा एक कॉटनच्या साडीवरचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे. बघा हे जे ब्लाऊज आहे तर मी अशा प्रकारे हा डिझायनर गळा इथे शिवलेला आहे. आणि हे कॉटनच्या साडीवरचं बघा इथे बांधणी प्रिंटची जी साडी आहे, कॉटनची साडी आहे, हे चुनरी पॅटर्नची, त्या चुनरी पॅटर्नच्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे. आणि हे कॉटनचं असल्यामुळे बघा मी इथे अशा प्रकारची डिझाईन्स इथे बनवलेली आहे. तर इथे बघा इथे मी बोटनेक घेतलेला आहे आणि इथे बघा स्क्वेअर म्हणजे विट आकाराचा हा गळा शॉर्ट गळा घेतलेला आहे. त्याने खालच्या साईडने ट्रायंगल शेपचा गळा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी बघा इथे छोटा बो तयार करून अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर खाली पण एक बो तयार केलेला आहे आणि त्याखाली धडीचा एक बो तयार केलेला आहे. अशा प्रकारे 3 बो तयार करून मी इथे लटकन अटॅच केलेले आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हा सुंदर असा हा गळा मी इथे शिवलेला आहे. त्यानंतर इथे पोटली बटनसुद्धा मी इथे अटॅच केलेली आहे. तर इथे बघा आणि ह्या ज्या स्लीव्ज आहेत त्या मी इथे 10.5 इंचच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर समोरचा साईड हा मी इथे प्रिन्सेस कटचा घेतलेला आहे आणि ह्या प्रिन्सेस कट घेऊन इथे समोरच्या हुक्सचा हे ब्लाऊज इथे शिवलेला आहे आणि समोरचा गळा हा मी इथे गोल गळा घेतलेला आहे. तर बघा मस्त असं हे फिटिंगचं खूप छान फिटिंग आलेलं हे ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे आणि बॅक साईडचा गळासुद्धा खूप छान इथे फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. तर बघा
अशा प्रकारे हा एक कॉटनच्या साडीवरचं मी इथे ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर इथे बघा ही एक साडी आहे. तर ही झुम्मीचू साडी आहे. ही झुम्मीचू साडी म्हणजे त्याला इथे पूर्ण वर्क असल्यामुळे बघा मी इथे बॅक साईडनी वर्क काढलेलं आहे. त्यानंतर बाहीला पण वर्क आलेलं आहे. बाहीला सुद्धा वर्क काढलेलं आहे आणि हे शॉर्ट बाही इथे मी शिवलेली आहे. त्यानंतर इथे समोरचा बॅक साईडचा गळा हा बघा, हा जो आकार आहे, हा जेवढा आकार आहे तेवढाच मी इथे गळा घेतलेला आहे आणि इथे लेससुद्धा लावलेली आहे. तर त्यानंतर समोरचा साईड बघा, समोरचा साईड मी इथे प्रिन्सेस कटचा घेतलेला आहे आणि समोरचा गळा हा थोडा मी इथे पानगळ्याचा आकार दिलेला आहे. एकदम मी गोल गळा घेतलेला नाही, तर थोडा असा शेप देऊन इथे गळा तयार केलेला आहे. त्यानंतर इथे बघा, इथे मी कप्स अटॅच केलेले आहे आणि आता ही दोन्ही साईडनी बघा, बॅक साईडने बी पॅक केलेला आहे ब्लाऊज आणि समोरच्या साईडनी पण ब्लाऊज पॅक केलेला आहे. त्यानंतर इथे बघा, इथे मी साईडला चेन लावलेली आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हे मी इथे झीप लावलेली आहे आणि ही चेन बघा, याच कलरची मी इथे चेन लावलेली आहे. तर बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज एक मी इथे शिवलेलं आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे ट्रिपल अस्तर लावून शिवलेलं आहे. तर बघा हे जे ट्रिपल अस्तर मी कशा प्रकारे लावलेलं आहे. तर बघा हे इथे बघा, इथे मी कॉटनचं अस्तर लावलेलं आहे. त्यानंतर त्याआधी मी इथे सॅटिनचं पण अस्तर यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे मी 3 प्रकारे इथे 3 कापड घेऊन हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या ब्लाऊजची इथे फिनिशिंग आलेली आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे 36 इंच चेस्टचं हे ब्लाऊज आहे आणि अशा प्रकारे ते इथे आलेलं आहे. बघा खालच्या साईडने पण छान याची डिझाईन्स वर्क हे आलेलं आहे आणि बॉर्डरला सुद्धा इथे खालच्या साईडने पण ही बॉर्डर आलेली आहे. तर अशा प्रकारे हे डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक बघा, हे सिंपल गोल गळ्याचंच आहे आणि हे फक्त 30 इंच चेस्टचं आणि इथे बघा आणि इथे 28 इंच कंबरचं, 27 इंच कंबरचं हे ब्लाऊज इथे मी शिवलेलं आहे आणि हे पण वर्कचं ब्लाऊज आहे आणि याला पूर्ण गळ्याला वर्क आलेलं आहे आणि बॅक साईडनी पण पूर्ण वर्क आलेलं आहे आणि इथे बघा बाहीला सुद्धा पूर्ण वर्क आलेलं आहे. तर हे बघा, हे एका माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे. एकदम छोटं असं ब्लाऊज आहे. तर मी इथे अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे आणि हे कटोरीचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. तर कटोरी पण छान आलेली आहे बघा आणि इथे मी क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे. तर हे फक्त इथे 30 इंच चेस्टचं आणि 27 इंच कंबरचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि छोटं असं असं हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे आणि फिटिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. नाहीतर हे एक प्रकारचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर बघा एक हे येलो कलरच्या साडीवरचं हे ब्लाऊज मी इथे एक शिवलेलं आहे. तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे हे प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे आणि हे प्रिन्सेस कट मी अखंड घेतलेली आहे. त्यानंतर इथे समोरच्या साईडला गळ्याला मी इथे गोल्डन पायपिंगसुद्धा अटॅच केलेली आहे. त्यानंतर ह्या बघा, ह्या ज्या बाह्या आहेत त्या मी इथे बघा अशा प्रकारे हे लावलेले आहे. हा जे लांब बाही घेतलेली आहे आणि इथे मी ओपन करून इथे जी मण्याची लेस अटॅच केलेली आहे. तर ही जी बाई आहे अशा प्रकारे इथे मी शिवलेली आहे. तर बघा मस्त अशी ही बाईची फिटिंग इथे आलेली आहे. त्यानंतर बॅक साईडचा गळा बघा, मी इथे डीप चौकोनी गळा इथे गोल गळा यू शेपचा गळा इथे घेतलेला आहे आणि इथे बघा हा गळ्याला मी इथे लटकनसुद्धा लावलेले आहे. तर बघा अशा आकाराचा बघा थोडा चौकोनी शेपमध्ये आणि यू शेपमध्ये हा गळा मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा इथे छोटे छोटे लटकनसुद्धा इथे लावलेले आहे आणि खालच्या साईडने पण लेस लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे येलो कलरच्या साडीवरचं एक मी इथे डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे हे जे 5 ब्लाऊज आहे ते एकाच दिवशी इथे 5ही डिझायनर ब्लाऊज हे शिवलेले आहे. तर हे आता दिवाळीचं सीझन खूप सुरू आहे आणि घरची कामं करू आणि इथे हे पटकन कस्टमरचे जर अर्जंट ब्लाऊज शिवायला आले तर मी इथे एकाच दिवशी हे ब्लाऊज इथे काढलेले आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.